अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात राजकीय समीकरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्ह दिसत आहेत। माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढविण्याची घोषणा केली असून तिकीट न मिळाल्यास अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याचा इशाराही त्यांनी सिटी न्यूजच्या माध्यमातून दिला आहे। शिक्षकांच्या हक्कासाठी नेहमीच लढा देणारे देशपांडे पुन्हा एकदा शिक्षकांचा आवाज होण्यासाठी तयार झाले आहेत। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका लागल्या आहे। येणाऱ्या 6 तारखेपर्यंत 6 नोव्हेंबर पर्यंत याचे नामनिर्देशन पत्र भरायचे आहे। यासाठी सध्या सर्व 5 जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या मतदाराची नोंदणी सुरू आहे। या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अमरावती विभागातून नेतृत्व केलेले आमदार श्रीकांत देशपांडे जे या मतदारसंघाचे माजी आमदार आहेत, यांनी शिक्षकांसाठी जे काम केलेले आहे, मागील 5 वर्षांपासून शिक्षकांसोबत पराजय झाला तरी जनसंपर्क साधून शिक्षकांचे समस्या सोडवण्यासाठी काम केलेलं आहे। जाणून घेऊया या निवडणुकीवर काय त्यांच्या प्रतिक्रिया आहे, काय त्यांच्या तयारी आहे। जी निवडणूक होऊ घातली आहे ती साधारणपणे ऑक्टोबर 26 मध्ये होईल अशी अपेक्षा आहे। आता निवडणुकीची तयारी तर माझी आहेच, वादच नाही, कारण निवडणुकीला मी पडलो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून काम करतोय। आता काम काय करतोय असं जर विचारलं तुम्ही तर माझ्यापेक्षा तुम्ही सर्वसामान्य शिक्षकांना विचारा की मी काय काम करतोय। ते तुम्हाला सांगतील की मी आजपर्यंत काय काम केलं आणि पुढे काय करतोय। मला एक विश्वास आहे की सर्वसामान्य शिक्षकांचा माझ्यावर प्रचंड भरोसा आहे, प्रचंड। आणि आत्ताच काल परवा टप्पावाढीचा शासन निर्णय निघाला, पण त्यापूर्वी अक्षरशः या राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेला ही लागलेली कीड आहे, पण आता लागली आहे, मान्य तर करावी लागेल। अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे विनाअनुदानित होते, त्यांना पहिला टप्पा 2016 मध्ये आमदार असताना मी दिला। 18-19 ला 1-2 जुलै शाळांच्या कर्मचाऱ्यांना तो टप्पा मी दिला आणि आता 2024 मध्ये जो 25 ऑक्टोबर 2024 चा निर्णय निघाला त्याच्या अगोदर रात्रभर महात्मा गांधीच्या पुतळ्यापाशी मी झोपलो 14 जून 2024, आणि आता 25 ऑक्टोबर 25 ला जो जी आर निघाला टप्पावाढीचा, त्याच्यासाठी मी आझाद मैदानात रात्रभर त्या लाल चटईवर लाल मुंग्या चावत होत्या तरी रात्रभर तिथे झोपलो। तेव्हा कुठे सरकारनं दुसऱ्या दिवशी 970 कोटी रुपये दिले। थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य 80% अनुदानित शिक्षकांसाठी जीवाचं रान करून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम मी गेल्या 10 वर्षापासून करतोय, केलं आहे आणि भविष्यात करत राहणार आहे। ज्या प्रकारे 2020 ची जी निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये आमदार किरण सरनाईक निवडून आले, मोठ्या प्रमाणात पैठणी वाटल्या गेल्या, मोठ्या प्रमाणात पैसा वाटला गेला असा आरोप सुद्धा लावला होता। पण जे सत्यच होतं ना, ते एक तर तुम्ही खूप बोगस वोटरची नोंदणी केली होती, म्हणजे आता त्याच्यावर मी निवडणूक आयोगालाही पत्र दिलं, निवडणूक आयोगाने अमरावतीच्या विभागीय आयुक्तांना दिलं आणि त्यांनी पण खाली काढलं की निवडणुकीत नोंदणी ही फक्त आणि फक्त योग्य शिक्षकाचीच झाली पाहिजे। अशी जर होत नसेल तर जो कोणी हेडमास्टर त्याला प्रमाणपत्र देईल त्याला त्याच्या विरुद्ध शासन फौजदारी गुन्हा दाखल करेल। मागच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे 14,000 मतं म्हणजे शाळेचे लिपिक, शाळेचे कारकून, शाळेचे चपराशी, इव्हन स्कूल बसेसचे सुद्धा चालक हे सुद्धा समाविष्ट करण्यात आले, त्यावर अद्यापही कारवाई त्यावेळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने केली नाही। लोकशाहीमध्ये एक प्रक्रिया असते, मतदार यादी प्रसिद्ध करणे प्रारूप, त्यानंतर 15 दिवस त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणे आणि त्यानंतर ती फायनल करणे, ही प्रक्रिया आहे। या प्रक्रियेच्या विरोधात तुम्हाला जाता येत नाही। आता सन्माननीय राहुलजी गांधी किती ओरडत असतील, होट चोरी झाली, होट चोरी झाली, पण आता उपयोग नाही ना।
उपयोग लोकशाही प्रक्रियेत तेव्हाच आहे जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची वेळ आहे. त्यामुळे यावेळेस मात्र आम्ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन्स घेऊ, बोगस वोटर शोधून काढू आणि वेळेत ऑब्जेक्शन घेऊन यावेळेस फक्त आणि फक्त शिक्षक मतदार राहतील याची काळजी घेऊ. 2020च्या निवडणुकीमध्ये आपण स्वतः शिवसैनिक आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि सर्व महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत होती. यावेळेसही तीच स्थिती राहील? नाही, मी आता सन्माननीय एकनाथजी शिंदेंसोबत आहे अगदी पहिल्या दिवसापासून. हे बाबा आमचं मूळ हिंदुत्वाचं आहे, होतंच म्हणजे. पण याचा अर्थ मी जातीयवादी आहे असा नाही. मला सगळेच सारखे आहे. सगळ्या धर्मांचा मी आदर करतो, सगळ्या धर्मांचा. मग मूळ माझी शिकवण, माझी आस्थापना जर शिवसेनेची आहे तर मी आपलं शिंदे साहेबांसोबत चालला गेलो भाजपकडे. त्यामुळे आता मला शिंदे साहेबांनी तिकीट दिली तर ठीक, मागतो आहेच त्यांना मी. नाही दिली तर अपक्ष, पण रिंगणात मात्र मी 100% आहे. काय म्हणणार या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे जुन्या पेन्शनचे मुद्दे आहे, अंशकालीन शिक्षकाचे जे मुद्दे आहे आणि कित्येक असे शिक्षक आहे की ज्यांना शाळेमध्ये ज्या प्रकारे त्यांच्यावर जो अन्याय होता त्यामध्ये न्याय मिळत नाही. जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा हा शिक्षक मतदारसंघातच फक्त आहे. हा दुसरीकडे कुठे शिल्लक राहिला नाही. आता 2005 नंतर जे नियुक्त आहे त्यांना शासनाने जुन्या पेन्शन योजनेचे जे फायदे आहेत ते सर्व काही दिले आहे. फक्त एकच त्रुटी आहे. ज्याप्रमाणे GPFचा पैसा अडीअडचणीला काढता येतो आणि सेवानिवृत्तीला तो पूर्ण परत मिळतो, त्याप्रमाणे आमचे NPSचे पैसे, जो आमचा हिस्सा 10% आहे, तो आम्हाला अडीअडचणीला काढता आला पाहिजे आणि आमच्या सेवानिवृत्तीच्या वेळेस आम्हाला तो परत मिळाला पाहिजे. एवढी एक त्रुटी जर निघाली तर आमची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू झाली. मागच्या निवडणुकीमध्ये आमदार किरण सरनाईक निवडून आले, सत्तेमध्ये होते. सत्तेमध्ये असताना कित्येक शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते म्हणजे मार्गी लागले असते. काय वाटतं, आपण त्यांच्या या पूर्ण कारकिर्दीमध्ये हा जो कार्यकाळ गेला समाधानी आहे? नाही, मला कोणावर टीका करणं आवडत नाही. तो माणूस तसा चांगला आहे, माणूस म्हणून. म्हणजे मंत्रालयात मी त्यांच्याशी हाय हॅलो करत असतो. त्यांनी काय केलं नाही, त्यांचं काय अपयश आहे याच्यावर चर्चा करण्यापेक्षा माझे 6 वर्ष वाया गेले. मी राज्यमंत्री राहिलो असतो महाविकास आघाडीकडून. मी शिक्षण क्षेत्रात प्रश्नच शिल्लक ठेवले नसते. पण आता झालं गेलं, पार पडलं. आपल्या नशिबात नव्हतं, नाही झालं. आता नवा गडी नवा राज, नव्याने पाहू. काय म्हणणार, काय आव्हान करणार शिक्षकांना? 5 जिल्ह्याच्या शिक्षकांना काय आव्हान आहे? या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन आपण त्यांच्या समोर जात आहे? मुद्दे त्यांच्यासमोर मी ऑलरेडी ठेवलेले आहे. पण थोडक्यात आता मुद्दे म्हणाल तर शिक्षण खातं म्हणजे मारुतीची शेपटी आहे, ती कधीच थांबत नाही. अनेक समस्या आहेत, पण महत्त्वाच्या 2-3 समस्या आहे. 2005 पूर्वी जे लागले टप्पा अनुदानावर आणि आज 100% पगार घेत आहेत त्यांना पेन्शन नाही आहे. त्यांना पेन्शन मी निवडणुकीपूर्वी म्हणजे 1 जानेवारी 26 पूर्वी मिळवून देणार आहे. मी पडो का निवडून येऊ का नाही येऊ, पण त्यांना मी पेन्शन 1 जानेवारी 26 पूर्वी मिळवून देणार आहे. 7व्या वेतन आयोगात स्पष्ट शिफारस आहे, शिक्षकांना 10, 20, 30 लागू करा. ती मी भविष्यात सभागृहात आल्यानंतरच लागू करू शकतो, तोपर्यंत लागू करू शकणार नाही, पण तोही फायदा मी शिक्षकांना देणार आहे. अशा जे काही ठोक समस्या आहे. आता TETची समस्या नुकतीच निर्माण झाली. ज्यांची TET नाही त्यांना सगळ्यांना घरी जावं लागणार आहे. पण मी सांगतो तुम्हाला, मी जर सभागृहात असेल तर मी एकाही शिक्षकाला घरी जाऊ देणार नाही. त्याची नोकरी मी वाचवणार आहे, त्याची उपाययोजना माझ्याजवळ आहे. हे सगळे विषय घेऊन मी शिक्षकांच्या समोर आहे. त्यांनी मला निवडून द्यावं अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. त्यांनी मला 1 क्रमांकाचं मत द्यावं अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. त्यांनी मला एक सांगावं असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या करत असताना कन्यादानापेक्षाही जास्त महत्त्व मतदानाला दिलं आहे.
मग कन्यादान करताना आपण कसा विचार करतो? पोराकडे शेती आहे का, पोराकडे नोकरी आहे का, पोराचं स्वतःचं घर आहे का, त्याला बहीण आहे का, बहीण असेल तर लग्न झालेली असेल तर फार उत्तम, पोरगा एकटा राहतो का, म्हणजे माझी पोरगी त्या घरात राणीसारखी राहावी असा विचार आपण जर कन्यादान करताना करतो तर मतदान त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. हा विचार आपण केला पाहिजे की हा उमेदवार किती योग्यतेचा आहे, किती लायकीचा आहे, किती शिकला आहे, किती बुद्धिजीवी आहे, हा वक्ता कसा आहे, हा आपले प्रश्न मांडू शकतो का, हा विचार करून उमेदवारांनी मतदान करावं. हा माझ्या समाजाचा नाही, हा माझ्या जिल्ह्याचा नाही, हा माझ्या तालुक्याचा नाही, हे निकष असू नये. कन्यादान हे श्रेष्ठ दान आहे, त्याहीपेक्षा श्रेष्ठ दान मतदान आहे. हे करून लोकांनी मतदान करावं, शिक्षकांनी मतदान करावं आणि मागे लागलेला पैठणी आणि 1000 रुपयाचा कलंक पुसून टाकावा, हे माझं आपल्या माध्यमातून आवाहन आहे. विधानसभा गाजून देणारे आणि विधानसभेमध्ये ज्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले असे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार श्रीकांत देशपांडे आपल्यासोबत होते आणि त्यांनी शिक्षकांच्या समस्येची खूप जवळून त्यांना जाण आहे आणि शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी जर मी राज्यमंत्री झालो असतो तर समस्याच राहिल्या नसत्या. 2020 मध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडीचं सरकार या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होता, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे विराजमान झाले होते आणि तेव्हा राज्यमंत्री म्हणून पद मिळालं असतं, निश्चितच शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागले असते. परंतु या निवडणुकीमध्ये सुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेचा तिकीट मिळणार तरी लढणार, अन्यथा तरी शिक्षकांसाठी लढा देत राहणार, या प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला आहे. श्रीकांत देशपांडे यांच्या या घोषणामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. पुढील काही दिवसात शिवसेनेकडून तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे. देशपांडे यांनी तिकीट मिळतं की नाही, अपक्ष रिंगणात उतरतात हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल.